नमस्कार, आपण पाहताय लोकराज्य न्यूज 24। पाहुयात महत्त्वाची बातमी। तू व्याजाने पैसे देतेस हे तुझ्या पतीला सांगतो, तुझ्या मुलीला उचलून नेतो, अक्का बहुत डेंजर आहे, तुला जिवंत सोडणार नाही, असे 6 जण एका महिलेला तब्बल 2 वर्ष धमकावत होते। या काळात तिच्याकडून घरातील 86 तोळे सोन्याचे दागिने, 23 लाख रुपये ऑनलाईन आणि रोख रक्कम घेतले। याबाबत मिठानगर येथील एका 37 वर्षाच्या महिलेने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। त्यावरून पोलिसांनी झाकिया मुल्ला, आयशा सिद्दीकी, आयशा अली, बिल्किस शेख, अमीन सिद्दीकी, रजिया शेख यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे। हा प्रकार मार्च 2023 ते 5 जानेवारी 2025 दरम्यान घडला। याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी आणि आरोपी हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत। फिर्यादी या एकत्र कुटुंबात राहतात। आरोपींनी फिर्यादी यांच्याकडून 17,000 रुपये व्याजाने घेतले होते। या पैशांची परतफेड आणि व्याज म्हणून तू आमच्याकडून व्याजाने पैसे घेतले आहेत असे तुझ्या पतीला सांगतो, अशी या महिलेला त्यांनी धमकी दिली। तिच्याकडून काही रोख रक्कम घेतली। त्यानंतर फिर्यादी हिच्या लहान मुलीला उचलून नेण्याची धमकी दिली। तसेच अक्का बहुत डेंजर आहे असे म्हणून तुला ते जिवंत सोडणार नाही अशी वारंवार धमकी दिली। तिला भीती घालून तिच्याकडून घरातील 86 तोळे सोन्याचे दागिने घेतले। तसेच वेळोवेळी 23 लाख रुपये ऑनलाईन आणि रोख रक्कम घेतली। घराची कागदपत्रे, सासरे यांचे आधार कार्ड, पॅन कार्ड, चेकबुक इत्यादी कागदपत्रे घेतली। सोन्याच्या दागिन्यांपैकी काही सोन्याचे दागिने हे ज्वेलर्सकडे गहाण ठेवून त्याच्यावर पैसे उचलले। त्याच्या व्याजाची रक्कमही फिर्यादीकडून घेतली आहे। घरातील सोन्याचे दागिने दिसत नसल्याचे लक्षात आल्यावर हा सर्व प्रकार समोर आला। त्यानंतर कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आली। पोलीस उपनिरीक्षक रवींद्र गावडे तपास करीत आहेत। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।